श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 9. अध्याय 9 वाचल्याने 14 विद्यांची प्राप्ती होईल व 64 कला साधतील. अध्याय 9. मच्छिंद्रनाथ मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग, गया अशी तीर्थे करीत बंगालमध्ये गेला. तेथे चंद्रगिरी गावात भिक्षेसाठी निघाला असताना रस्त्यात त्याला एका ब्राह्मणाचे घर दिसले. त्या क्षणी त्याला 12 वर्षापूर्वी आपण याच गावात भिक्षेसाठी आलो असताना याच घरातील गृहिणीला पुत्र नाही म्हणून पुत्र होण्यासाठी भस्म मंत्रून दिले होते. ही घटना आठविली. त्याने मुलगा कसा आहे हे पाहावे म्हणून त्या घराच्या अंगणात उभे राहून अलक निरंजन भिक्षावाडा अशी हाक दिली. त्या क्षणी आतून एक स्त्री बाहेर आली. तिला परिचय विचारला असता तिने सर्वोदयपाल या गौंड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती आहे असे सांगितल्यावर मच्छिंद्राने तिला 12 वर्षापूर्वी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते याचे स्मरण करून दिले व आता तुझा पुत्र कसा आहे म्हणून विचारले. सरस्वतीने मच्छिंद्रनाथ शाप देतील या भीतीने आपण भस्म शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकली हे कबूल केले. मच्छिंद्रनाथांनी ती जागा दाखविण्यास सांगितले. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतून होणार असे श्रीकृष्णांनी सांगितले हे त्यांना आठवले. त्यांनी हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावतो आहे. 12 वर्षे तू या गौरात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे. तू आता बाहेर ये. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या गौरांच्या ढिगातून खोल आवाज आला. गुरु महाराज, मी इथे आहे, मला बाहेर काढा. हा आवाज ऐकताच सरस्वती चकित झाली. मच्छिंद्राने तिला तात्काळ फावडे आणायला सांगितले व त्यांनी फावड्यांनी तो ढीग बाजूला केला. खड्ड्यात 12 वर्षाचा बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांना दिसला. मच्छिंद्राने हात देऊन त्याला वर काढले. बालकाचा गौरवर्ण तेजपुंज चेहरा, मस्तकावरील कुरळे केस, सुदृढ अंग पाहून सरस्वतीने खेदाने कपाळावर हात मारून घेतला व ती रडू लागली. मच्छिंद्राने तिला कडक शब्दात समज दिली. आता रडून उपयोग होणार नाही. हा तुझा पुत्र नाही. पुत्र सुख तुझ्या नशिबात नाही. तू इथून निघून जा, नाहीतर मी तुला शाप देईन. सरस्वती निराशेने हळहळत भयाने निघून गेली. मच्छिंद्राने गोरक्षाला प्रणवाची दीक्षा दिली व आपल्याबरोबर तीर्थयात्रेला घेऊन फिरू लागला. कनकगिरी नावाच्या गावात ते दोघे आले. वस्तीपासून दूर बसल्यामुळे मच्छिंद्रांनी गोरक्षाला भिक्षा आणण्यासाठी गावात पाठविले. गोरक्ष भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते. गोरक्षांनी अंगणात उभे राहून अलक निरंजन म्हणून हाक दिली तेव्हा गृहिणीने षडरसयुक्त भरपूर अन्नपदार्थांची भिक्षा वाढली. ती घेऊन गोरक्ष मच्छिंद्रांकडे आला. एवढी भिक्षा पुरेशी आहे असे वाटून त्याने मच्छिंद्रनाथ व स्वतः मिळून भिक्षा संपवली. अन्न स्वादिष्ट असल्याने मच्छिंद्रनाथ पोटभर जेवला. त्याचे पोट भरले, परंतु वडे अजून असते तर बरे झाले असते असे वाटून
त्याने गोरक्षाकडे पाहिले. गोरक्षाने काय इच्छा आहे असे विचारताच मच्छिंद्राने वडे अजून मिळाले तर बरे असे म्हणाला. असे म्हणताच गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, आत्ता घेऊन येतो. असे म्हणून तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या अंगणात जाऊन अलग निरंजन म्हणून भिक्षा मागू लागला. म्हणाला, माई, तुम्ही दिलेली भिक्षा भरपूर होती. मी व माझे गुरुजी पोटभर जेवलो, परंतु माझ्या गुरुजींना वडे फार आवडले. त्यांना अजून खाण्याची इच्छा आहे. त्याचे बोलणे ऐकून गृहिणी म्हणाली, एवढी तुझी गुरुभक्ती आहे? तू गुरुसाठी कोणताही त्याग करायला तयार आहे म्हणतोस, तर तुझा डोळा काढून दे, म्हणजे मला कळेल की वडे खरोखर तुझ्या गुरूंना हवे आहेत की गुरूंचे नाव सांगून तुला पाहिजे आहेत. तिचे बोलणे ऐकताच गोरक्षाने तात्काळ आपला डोळा काढला व तो म्हणाला, माई, हा घ्या डोळा, आता भरपूर वडे द्या. त्याचे कृत्य पाहून गृहिणी भयभीत झाली. गोरक्षांच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा पाहून ती रडू लागली. आपल्या हातून साधूचा असा छळ झाला हे पाहून ती पश्चाताप करू लागली. तिने भरपूर वडे आणून गोरक्षांच्या झोळीत टाकले. म्हणाली, साधू महाराज, मला तुमचा डोळा नको. माझ्या हातातून घडलेल्या अपराधाचे शासन करू नका. क्षमा करा. गोरक्ष धावत मच्छिंद्राकडे आला व म्हणाला, गुरुदेव, हे घ्या वडे, भरपूर आणले आहेत. मच्छिंद्र वड्याकडे न पाहता गोरक्षाकडे पाहत म्हणाला, तुझा डोळा का झाकलास? प्रथम मला तुझा डोळा उघडा करून दाखव, नाहीतर मी वडे खाणार नाही. गोरक्षाने आढेवेढे घेतले. जरासा उन्हामुळे ठणका आहे म्हणून टाळाटाळ केली, परंतु मच्छिंद्राने आग्रह सोडला नाही. शेवटी गोरक्षांचा निरुपाय झाला. त्याने डोळ्यावरील पट्टी काढली, सर्व हकीकत सांगितली, अपराधांची क्षमा मागितली. मच्छिंद्राने गोरक्षाकडून बुबुळ मागून घेतले. बुबुळ पुन्हा डोळ्यात बसून संजीवनी मंत्र म्हटला. त्याच्या तोंडावरून वात्सल्याने हात फिरविला. प्रेमाने पोटाशी धरले. गोरक्षांची अलौकिक गुरुभक्ती पाहून ते गहिवरले. गोरक्षांचा डोळा पूर्वीसारखा झाला. त्यानंतर त्या दोघांनी भोजन केले. मच्छिंद्रांनी त्यांना दत्तात्रयांकडून मिळालेली सर्व योगविद्या गोरक्षाला शिकविली. सर्व अस्त्रविद्येत निष्णांत केले. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.